जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आता मी या सगळ्यांच्या उपस्थितीत जाहीर करते की माझ्या नावावर असलेली मालमत्ता मी विक्रांतच्या नावावर करते. माफ करा, तुमची ही इच्छा मात्र पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे कारण आईसाहेब या कागदपत्रांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलंय की तुम्ही आणि जयदीप सर आपली मालमत्ता कोणाच्याही नावावर करू शकता. फक्त विक्रांत सरंजामे हे एक नाव सोडून. काय? ईशासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि आता तर ती माझी बायको आहे. त्यामुळे यानंतर जे काही करणार आहे पुढे जाऊन ते सगळं ईशा करणार आहे. जे माझं नाही ते माझं होऊ शकतं. आमच्या घरात ईशाला आणून मी एक पाऊल पुढे टाकलंय. ईशा एका मातीच्या गोळ्यासारखी आहे आणि या मातीच्या गोळ्याला मी मला पाहिजे तसा आकार देणार आहे. तिला शिकवणार, तिला घडवणार. हे आव्हान मी घेतलंय आणि मी प्रूव्ह करणार की ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. ईशाला जर माझ्या प्लॅनसाठी मला वापरायचं असेल तर तिची जन्मतारीख ही राजनंदिनी गेल्यानंतरची असली पाहिजे होती. ठीक आहे? जन्म दाखला ईशाचा वाच काय? 7 ऑक्टोबर 1998. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 10 महिन्यांनी ईशाचा जन्म झाला. आता ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा महत्वाचा आहे, नाही? याला म्हणतात नशिबाचा कौल झेंडे. एकदा ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे आईसाहेबांना पटलं की ते त्यांची मालमत्ता तिच्या नावावर करतील. कारण त्यांचा राजनंदिनीवर जीव होता आणि माझं काम सोपं होईल. मी तुला सांगतो, ईशा कधीच राजनंदिनी होऊ शकणार नाही. लिहून घेतो, ईशा ही ईशाच आहे आणि ती ईशाच राहणार. तूच मला आईसाहेबांना फोन करून पिन मारायला सांगितलं की ईशा ऑफिसमध्ये येणं गरजेचं आहे म्हणून. मगच तुझ्या प्लॅनचा पहिला अध्याय सुरू होईल ना. मग चिडून असं का बोललास तू? ती घाबरली असेल ना. मला असं वाटतं की ऑफिसला येणार नाही विक्रांत. ती ऑफिसला येणार, बघशील तू. सर मी नाही येते ऑफिसला. आपल्या जोडीदारांनी आपल्याला आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय ट्रस्ट यू म्हणणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. विक्रांत सरांसारखा जोडीदार माझ्या आयुष्यात आला आणि वय, श्रीमंती अशी सगळी बंधनं बाजूला सारून आमचा संसार सुरू झाला आणि म्हणूनच आमचा संसार वेगळा आहे. अशाच एका आगळ्या वेगळ्या संसाराची गोष्ट म्हणजे आनंदीबाई आणि गोपाळरावांची. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला विसरू नका आनंदी गोपाळ. सर 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 या सर या. सावकाश 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 सावकाश. या 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 या. मी आता तुम्ही आता 2019 मध्ये परत आलाय वर्तमान काळात म्हणून तर मी दिसतोय ना तुम्हाला. हो राईट राईट. ओ माय गॉड, ज्या काळात माझा जन्म सुद्धा झाला नव्हता त्या काळात जाऊन आलो मी. येस येस येस. नाही, बोरिवली ऑफ 1975. नाही, तो माणूस म्हणाला मला माहीम वांद्र्याच्या पुढे वस्ती नाहीये. नाही त्या काळी तेव्हा तसं काही नव्हतंच ना तिथे. राईट. ही बिल्डिंगची जंगल्स आता झाली आहेत या काळात. म्हणून तर त्या बोरिवलीत एक सुद्धा बिल्डिंग नव्हती, फक्त ग्रीन ग्रीन जंगल. ओ माय गॉड, आमच्या आई साहेबांना माहिती असणार. हो नक्कीच नक्कीच. वाव, यू आर ब्रिलियंट. यू आर ब्रिलियंट. थँक्यू सर. तुम्हाला खरं तर नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे या शोधाबद्दल. हो सर, सगळे मोठे मोठे शोध भारतातच तर लागतात. नाही नाही, तुमचं नाव नोबेल साठी जावं याची शिफारस मी करेन. यू जस्ट सी,
हे तुमचं मशीन अख्ख्या जगात प्रसिद्ध करेन मी. थँक्स सर. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी जर का मनात आणलं ना तर या जगात काहीही होऊ शकतं. एनिवे, मी माझ्या दादासाठी हे मशीन विकत घेतोय. याची प्राइस 4.5 कोटी. 4.5 कोटी इतर लोकांसाठी, म्हणजे इतर कोणी म्हणजे, पण सरंजामे फॅमिलीसाठी 3.5 कोटी, म्हणजे फक्त 3.5 कोटी. कसला विचार करताय सर? नाही ते सर म्हणजे बघा की दादांच्या स्ट्रेसचा जर का आपल्याला विचार करायचा असेल तर त्यांच्या या स्ट्रेस पुढे 3.5 कोटी ही रक्कम काहीच नाहीये. राईट. म्हणजे आपल्याला फक्त आता एवढंच करायचंय की त्यांना जो पिरियड आवडतो, त्यांना जो टाइम झोन आवडतो तो सिलेक्ट करायचा आणि त्यांचा स्ट्रेस घालवण्यासाठी त्या टाइम झोन मध्ये त्यांना पाठवून द्यायचं. एकदा का ते त्या पिरियड मध्ये गेले की ते सगळा स्ट्रेस विसरतील ऑफिसचा आणि आनंदात राहतील. हे महत्वाचं आहे. दादा स्ट्रेस विसरणं महत्वाचं आहे. घेतलं मी हे मशीन. थँक्यू सर. थँक्यू. तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले आहेत. काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? अच्छा ठीक आहे, मी मोजू 5 पासून 5 4 3 2. महाराजांनी आम्हाला सबूत दिला होता. गणोजीराव विसरून जाते. विसरा म्हणजे वतनाचा पाठ आमच्या नशिबात नाही असं समजायचं आम्ही. राजा, मोरोपंतांची तब्येत ढासळली. अहो कसं तरी करतायत ते. काय? राजा चलावं लवकर. छान उपवास केल्यांना ते साथ उद्यापन हा वायस थांबला असतात तर एक निरोप असा. आज जर ना इलास ना तर आता पुत्र सगळा पाठवलेला वाड्यावर पाठवून देईन म्हणाली. रागावली हा पाटणकर बाई तुमच्यावर. ही अत्तराची कुपी वरच्या आळीत जायचं. पिंपळाकडसून वर सर पाटणकरांचं घर असा. पाटणकर त्यांच्या घरात जाऊन द्यायचा. पिंपळा बुडी हा कावड्यांकडे पूजा अण्णांनी बोलवलेला. हा का घातले कसे ग बाई ते कपडे? व्हॅलेंटाईन्स डे आज, त्याच्या डिनरला चाललोय आम्ही. आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आज दोघेही जण रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कुठला रंगारंग कार्यक्रम? मला तुम्ही स्टॅम्प द्या ना, म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल. आम्ही कुठे थांबू आता? आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती तुम्हीच आहात. तुम्ही आणि सौमित्र आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करूया व्हॅलेंटाईन डे. येस. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. यार हे काय चाललंय काही कळत नाही. तरी शाण्याला सांगत होतो काहीतरी गडबड आहे. यारीचं ऐकायला पाहिजे होतं. ते 5 स्टार हॉटेल नाहीये, ओल्ड एज होम आहे. आता उद्या मी बरा झाल्यावर घरातले म्हणणार होते मला परत जाऊ नको म्हणून. विचार बघा काय म्हणतात घरातले. तुम्हाला असं वाटतं परत जाऊ नये म्हणून? आम्हा सगळ्यांना हेच वाटते की तू परत आणलीत जाऊ नये म्हणून. आमचं सोड, शीतलचं पण हेच म्हणणं आहे.
पण तेव्हापासून आजपर्यंत सपोर्ट करताय. भरपूर भरपूर, त्याला लिमिटच नाही. काय सांग. त्यामुळेच तर मी एवढा प्रोग्रेस करू शकले. माझं सगळं श्रेय मी त्यांनाच देते. हीच व्यक्ती अशी होती की ज्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्या कर्तव्याच्या कधीच आड येणार नाही, तू एकाचे 10 पार्लर कर, मी तुझ्या समोर ऑलवेज तुझ्या बरोबर आहे. मी सपोर्ट केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं माहितीये का, की मी तिला अडवलं नाही. तोच महत्वाचा आहे ना, बाकी काय. म्हणजे तुम्ही काय आलेल्या क्लायंटला क्रीम लावा असं नाहीये. हाच सपोर्ट महत्वाचा आहे ना. हे पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा ना, आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. आमचं संघर्ष पॅनल आहे की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणार एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. या अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अहो आता पतुरी याय पाहिजे होत्या त्या.